चला दुपारचं सत्र आहे. दुपारच्या सत्रामध्ये मी सनी मोहिते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. तुम्हाला घेऊन जातो या ठिकाणी एक मोठ्या बॅटलकडे. एक संघ पहिली मॅच पराजित होऊन आलेला आहे तर दुसरा संघ पहिली मॅच जिंकून आलेला आहे. पोलीस पाटील 11 पहिला मॅच जिंकलेला आहे तर एका बाजूला अलायन्स 11 हा जो संघ आहे तो पहिलीच मॅच पराजित होऊन आलाय. परंतु ही मॅच जिंकण्याच्या उद्देशानं तो मैदानाच्या आतमध्ये दाखल. गोलंदाजी ट्रॅकवरती आर्यन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळू शकेल. एक चांगला गुणवान गोलंदाज आहे सौरभ पाटील आणि तेरेकर. या दोन्ही खेळाडूंना आक्रमकतेने खेळणं गरजेचं आहे. किमान चांगला स्कोर तुम्हाला चांगला टोटल या ठिकाणी सेट करावा लागेल. पहिला स्नो बॉल आणि एक्स्ट्रा डीप कव्हरच्या डोक्यावर चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 5 रन्स मिळत आहेत. खराब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक पहिला मॅचचा हिरो. आता गोलंदाजी करताना सुरुवातीचाच बॉल आपण पाहतोय तर कुठेतरी एक्स्ट्राचे रन्स. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू तैनात केलेला होता तरी सुद्धा तिथे 4 रन्स मिळालेत. टोटली 5 रन्स आपल्याला पाहायला मिळतील. सौरभ पाटीलला आक्रमण करावं लागेल. सुरुवातीपासून प्रचंड फटकेबाजी करावी लागेल. 3 खेळाडू लावलेत. लॉंग ऑन आहे. ओ बाहेर आहे. हा चेंडू खूप दूर जाईल. सौरभ पाटील चा बल्ला बाई माशाल्लाह. 6 रन षटकार. या फटक्यांची आतिषबाजी तर पाटीलला करावी लागली. स्ट्रेंथ आहे या खेळाडूची कारण मागच्या मॅच मध्ये थोडासा प्रेशर मध्ये तो फटका आणि तिथे तो बाद झाला होता. परंतु त्याच्यानंतर या मॅच मध्ये ज्या वेळेला त्यांनी सुरुवात केली ना आर्यनला आता सेट होऊ दिलं नाहीये. त्याचे गोलंदाजीच्या टप्प्यावरती तो आक्रमण करतोय. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा थोडासा बदल केलाय. थोडंसं चेंजेस पाहायला मिळालेले आहेत. एका चेंडू मध्ये कुठेतरी 11 रन्स खर्च करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला बॅक टू बॅक आपल्याला 6 पाहायला मिळत आहेत. सौरभ पाटील काय कमालची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 सिक्सेस आले. पहिला चेंडू 4 आले. टोटली 5 रन्स आले. जो नो चेंडू होता त्याच्यानंतर मग 2 बॅक टू बॅक 2 सिक्सेस बघायला मिळाले. एक डाऊन द ग्राउंड होता समोरच्या दिशेनं. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा चेंजेस आणले गेले. डीप स्क्वेअर लेग लावला गेलेला आहे. लॉंग ऑनला लावलाय. डीप मिड विकेटचा परिपूर्ण जो एरिया तो खाली आहे. नो बॉलचा इशारा. पुन्हा एकदा गेंद फेको और तमाशा देखो. पाटील ऑन फायर. बॅक टू बॅक 3रा सिक्सर पाटीलच्या माध्यमातून बघायला मिळतोय. हे पाटील नाम तो सुना योगा हे सांगण्याचा प्रयत्न केलाय आर्यनला. एका नवीन गोलंदाजावरती त्यांनी आक्रमण करायला सुरुवात केली. ज्या पहिल्या मॅच मध्ये त्याला खेळता आलं नव्हतं तो आता ते सांगतोय की मी हारणारा खेळाडू नाही. की विजलो जरी मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्यानं सामर्थ्य नाशवंत नाही. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर घुमवलंय. पुन्हा एकदा 4 चेंडू 4 सिक्सर सौरभ पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतील. 4 मध्ये 4 लगातार 30 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतीक दाबोळे यांच्याकडून अजून जर 2 6 आले तर 5,000चं कॅश प्राइज सौरभ पाटील याला दिलं जाणार आहे. अजून 2 6 ठोकावे लागतील. ओ इथे फटका फसलाय. 2 रन्स घेतले गेलेत परंतु हा हानाचा मामला आहे. तिथे धावसंख्या 33 ला जाऊन पोहोचते. 33 या आकड्यावरती. एकंदरीत मागच्या मॅचचा एक स्कोर होता. टार्गेट होता 33 धावांचं. त्या पहिल्या ओव्हरमध्ये जाता आपण बघितलंय. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. अनिकेत तेरेकर आता स्ट्राईक मार्क वरती आलाय. अनिकेत तेरेकर सारखा एक तंत्रशुद्ध बॅटर. आर्यन देवगरकर देखील एक छोटासा गुणवान गोलंदाज आहे. चांगली प्रतिभा आहे या गोलंदाजाकडे. पडल्यानंतरला बाउन्स आहे. एक सिंगल आणि संघाचा स्कोर कार्ड आता 34 ला जाऊन पोहोचलेला आहे. 34 या आकड्यावरती. 6 बॉलमध्ये 31 धावांवरती सौरभ पाटील खेळतोय. अर्धशतक या स्पर्धेमध्ये कोणीच झळकावले नाही. आता ते अर्धशतक करण्यासाठी एक चांगली संधी आहे.
6 चेंडूमध्ये 31 धावांवरती वरती खेळणार सौरभ पाटील. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या परिसरामध्ये फटका फसलेला आहे. इथे कॅच मिस झाली आहे. आजचा दिवस खास आहे. आजचा दिवस पाटीलचा खास आहे. आज त्याला संधी मिळाली, जीवनदान देखील मिळालेलं आहे. आणि इथे मात्र षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. धावसंख्या 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 35 रन्स. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वात महागडे षटक या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळालेलं आहे. गोलंदाजी मार्कवरती साहिलला आता पाठवलं गेलंय. हा देखील एक चांगला बॉलर आहे. लेगस्टंपच्या बाहेर या ठिकाणी एक्स्ट्रा रन्स, व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. ओ यावेळेला नो लुक स्ट्रोक कासीदा छेरन. षटकार सौरभ पाटीलच्या मांडीमधून पुन्हा एकदा आक्रमण करणारा स्ट्रोक होता. आक्रमक फटका पाहायला मिळतोय. फक्त या ठिकाणी षटकारांचा अवकाळी पाऊस पडतोय. कोणत्याही बॉलरला सेट होऊ दिलं नाही जात आहे. 42 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. असं वाटलं होतं साहिल देखील योग्य टप्प्यावरती बॉलिंग करेल. स्कोरबोर्ड आता 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. काही बॅटिंग केली आहे. फक्त इथे पाऊस पाडला जातोय षटकारांचा. अर्धशतकापासून तब्बल 12 रन्स दूर आहे सौरभ पाटील. लेगस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. इथे पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून दिला जातोय. सौरभ पाटील पुढचा बॉल, नो बॉलचा इशारा. खराब गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते. कॅचर पकडली तर पण ती देखील पकडली जात नाहीये नो बॉलची. या ठिकाणी भन्नाट वेगानं मात्र 3 रन्स 3+1 = 4 असे मात्र आता रन्स घेतले जात आहेत. टोटली संघाचं स्कोर कार्ड 47 ला जाऊन पोहोचलंय. आतापर्यंत एकच चेंडू टाकून झालाय सक्सेसफुली. अजून 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 47 रन्स 47 रन्स म्हणजे या मॅच मध्ये धावांचा डोंगर नक्कीच उभा राहू शकतो. धावांचे आज सर्वाधिक धावा 63 झालेत. त्यांचा विक्रम मात्र या ठिकाणी तोडला जाऊ शकेल यात अजिबात आता शंका उरलेली नाही. पाटील मात्र या ठिकाणी चांगली बॅटिंग करताय. 4 चेंडू अजून शिल्लक असतील. ओ यावेळेला खूप उंच आहे तेवढाच लांब आहे. पाटीलच्या बॅटमधून पुन्हा एकदा हवाई सफर. चेंडू आउट ऑफ द मार्क. छान षटकार. कमालची बॅटिंग. सौरभ पाटील ऑन फायर झालाय. 56 रन स्कोरबोर्ड वरती लागलेत आणि अर्धशतकापासून केवळ 3 रन्स दूर आहे सौरभ पाटील. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावलं जातंय का हे देखील पाहावं लागेल. पुन्हा मोठा प्रहार केलाय. चेंडू कदाचित डिक्लेअर झोनच्या दिशेनं. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 57 57 झालेत. अजून दुसरं षटक देखील कंप्लीट झालेलं नाहीये. पाटील फक्त अर्धशतकापासून नो बॉलचा इशारा. यास ॲब्सोल्युटली या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक झळकावणारा प्लेयर. एकदा नक्कीच या चेहऱ्याकडे लक्ष द्यायचं आहे. स्पर्धेतला अर्धशतक झळकावणारा सौरभ पाटील आखाडू ठरलाय. 12 चेंडूंमध्ये अगदी जलदगतीचा अर्धशतक झळकावण्याचा विक्रम सौरभ पाटीलच्या नावावरती नोंदवला गेलाय. 50 रन्स त्यांनी कंप्लीट केलेत. आपल्या टीमसाठी अजून देखील चांगलं कॉन्ट्रीब्युशन देताना त्याला देखील आपण पाहतोय. धावसंख्या 2 ओव्हरचा खेळ ओव्हर झाली आहे.
यापुढची मॅच RJ स्पोर्ट्स शिवाजीनगर आणि स्वराज फायटर या दोन्ही टीमना आपण टॉससाठी इन्व्हाइट करतोय. 5 मिनिटांचा कालावधी असेल. टॉससाठी लगेच यायचं आहे. दोन्ही टीम टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्सकडे या. हो, यावेळेला विथ द टन खेळलंय. एक्स्ट्रा डीप कव्हरच्या वरून या ठिकाणी बघतोय तर 4 रन्स मिळतील. बैती गंगा में खिलाडी भी हात धो रहा है. बडे मियां तो बडी में लेकिन छोटे मियां भी धरला. अनिकेत तेरेकर देखील आता येथे आक्रमण करतायत. धावांचा डोंगर उभा करण्याचं काम नक्कीच करतायत. तिसरं षटक चालू आहे. या स्पर्धेसाठी खास पुण्यावरून टेटवली गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि ॲडव्होकेट मुकुंदजी यदमळ साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे. यदमळ सर व्यासपीठावरती या. स्वराज फायटर्स शेवटचे 3 मिनिटं. अप्पा इसवारे आपला संघ घेऊन या ठिकाणी यायचा आहे. RJ स्पोर्ट्स शिवाजीनगर रोहित शिगवण आपल्या संघाला घेऊन यायचं आहे. पूर्ण टीमने यायचं, सर्वांनी यायचं या ठिकाणी. धावसंख्या होती 74. सुंदर पद्धतीने मारला फटका. सरळ चेंडू जातो चौकाराच्या दिशेने. या चौकाराचं षटक संपतंय. धावसंख्या होती ती 78. 3 षटकानंतर धावसंख्या होती 78. सुंदर असं अर्धशतक पाहायला मिळालं ते सौरभ पाटील कडून. 4 चेंडू होते, 4 षटकार पाहायला मिळाले ते सौरभ पाटील कडून. पुढील गोलंदाज स्वप्नील, त्याला सामोरं झाला तो राकेश. पहिला चेंडू स्वप्नीलचा आणि पंचांचा इशारा. स्वेर चेंडू, 1 अतिरिक्त धावसंख्या. पुन्हा एकदा उंचमध्ये मारला फटका. सरळ चेंडू जातो षटकाराच्या दिशेने. सुंदर फटका पाहायला मिळतो राकेश कडून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू स्वप्नाचा. पुन्हा एकदा उंचमध्ये मारला फटका. 1 धाव पूर्ण. आणि दुहेरी धावसंख्या. या दुहेरी धावसंख्येचं संघाची धावसंख्येमध्ये वाढ होते. संघाची धावसंख्या होती ती 87. पुन्हा एकदा उंच पद्धतीने मारला फटका. डिसिजन कळवायचा आहे साहिल. आणि चौकार. सुंदर अशी फलंदाजी राकेश कडून पाहायला मिळते ती. आणि पंचांचा इशारा नो चेंडू.
प्रहार केला गेलाय. 2 रन्स मात्र घेतले जातील आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 98, 98 रन्स झालेले आहेत. टार्गेट 99चं असेल. 99चं टार्गेट असेल. आ 99चं टार्गेट 99 धावांचं 24 बॉलमध्ये. 24 चेंडू आणि त्याचबरोबर त्या 24 चेंडूंमध्ये लगभग 99 रन्स बनवायचे आहेत. RJ स्पोर्ट शिवाजीनगर आणि स्वराज फायटर्स या दोन्ही संघाचे नाणेफेक करतील. ॲडव्होकेट मुकुंद यत्मळ यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. मॅचला सुरुवात होते. सेकंड इनिंगला सुरुवात होत आहे. राऊंड द विकेट गोलंदाजी करताना सौरभ पाटील या संपूर्ण स्पर्धेतला पहिलं अर्धशतक झळकावणारा एकमेव फलंदाज पाहिला होता. आता गोलंदाजीची धार मात्र पुन्हा एकदा व्हायला मिळू शकेल. एक दर्जेदार ऑलराऊंडर अंकितच्या विरोधामध्ये पहिलाच बॉल बॅट बॉलचा कोणता संपर्क होत नाहीये. तिथे बिंदी चेंडू डॉट बॉल येतोय. आक्रमण केलं जाईल का? मोठा प्रहार केला जातोय. चेंडू हवेमध्ये अनिकेत तेरेकरच्या डोक्यावरून सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 रन्स मिळत आहेत. आता वाराचा वेग देखील त्या बाजूला पाहायला मिळतो. डावखुऱ्या शैलीचा लेफ्टी जो बॅटर आहे त्याच्यासाठी एक चांगली संधी आहे, कारण सौरभ पाटीलनं तेच केलं. वाराचा वेग देखील मिळाला आणि त्याच्यानंतर मात्र जी बॅटिंग ती पाहायला मिळाली. तडपदार तिघेही आक्रमण केलं होतं. अक्षरशः 4 चेंडूंमध्ये 4 मोठे प्रहार आपण पाहिले होते सिक्सर. त्याच्यानंतरला कमालची बॅटिंग केली सौरभ पाटीलनं. पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय. ओदिशाचे फटके तो भाई पडेंगे फटके खूप लांब आहे. जशास तसं आता उत्तर देखील दिलं जातंय. अंकित करडे देखील आक्रमण करतायत. 99 धावांचा पाठलाग करायचा आहे पोलीस पाटील या टीमला. अलायन्स 11 या टीमनं प्रथम बॅटिंग केली, ज्याच्यामध्ये 98 रन्स बनवले 4 ओव्हरमध्ये. कमी गतीचा बॉल, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर चाललाय. इथं बॅक टू बॅक 3 चेंडू आणि 3 सिक्सर बघायला मिळत आहेत. थोडंसं महागडं षटक. ज्याप्रमाणे सौरभ पाटीलने जेवढे रन्स बनवले होते ना पहिल्या ओव्हरमध्ये, ज्या आरेनवरती त्यांनी प्रहार केले होते, आता तेवढे कदाचित व्याजसहित परत केले जातात की काय. अंकित देखील सांगतोय की मी देखील हारणारा खेळाडू नाहीये, शेवटपर्यंत प्रयत्न मी देखील करणार आहे. 18 या आकड्यावरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय. पुढचा येणार आहे चेंडू. हो, सुरेख बॉल, व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा रन्स. भन्नाट वेगानं मात्र चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. अंकितला आता फरक नाही पडत आहे, त्याला पेस पसंत आहे. पुन्हा चेंडू जाणार आहे. नो बॉलचा इशारा आहे ऑफिशियली. 7 रन्स मिळतील. आता धावांचा वेग वाढलाय. अंकितनं देखील उत्तर चांगलंच दिलंय त्याला पाटीलला. धावसंख्या आता जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. 7 रन्स आता स्कोरबोर्ड वरती जोडले जातील.
संघाचं स्कोर कार्ड 26-26 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हरमधील 26 रन्स. पुन्हा एकदा मोठा प्रहार केलाय. अंकित कर्डे ऑन फायर झालाय. व्हॉट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक. बॅक टू बॅक सिक्सेस पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू 5 सिक्सर. 5 मध्ये 5 सिक्स पाहायला मिळतील. 32 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. व्हॉट अ मॅच. अंकित देखील 6 चेंडूंमध्ये 30 धावांवरती आता नॉट आउट खेळतोय. अर्धशतक झळकवण्याचं देखील एक संधी आहे या खेळाडूला देखील. फक्त आणि फक्त पैसा वसूल मॅच पाहायला मिळते. रस्तिक प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत. जे प्लेयर आता कुठेतरी फिरण्यासाठी गेले होते ते आता आलेत आणि ते आता या मॅचचा आनंद घेत आहेत. सौरभ पाटीलला पाहिलं, आता अंकित कर्डेला देखील बघताय तुम्ही. वाईट बॉल आहे, थोडासा प्रेशर पाहायला मिळतोय. 33 रन झालेले आहेत. जिंकण्यासाठी अजून 66 धावांची आवश्यकता 19 बॉलमध्ये. ही मेहनत आहे, हा संघर्ष पाहायला मिळतोय समोरच्या दिशेनं. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. दोन्ही संघाचे एका ओव्हर नंतर 35च होते. पस्तीस रन्स या ठिकाणी बघतोय तर अंकित कडे 7 मध्ये 32 वरती नाबाद खेळतोय. थोडीशी चर्चा आता करतायत. गोलंदाजी मार्कवरती प्रदीप कुटरेकर असेल. जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये 64 धावांची आवश्यकता. म्हणजे सौरभ पाटील ज्याच्यामध्ये अर्धशतक झळकावलं, ज्याच्यामधले 35 रन्स आता पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी दिलेत. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं प्रतिस्पर्ध्यांचं कर्ज होतं ते आपण पुन्हा एकदा परत करावे लागतील. आणि तसंच आपल्याला ते दृश्य बघायला मिळालं. एका ओव्हरमध्ये 35 रन्स म्हणजे आर्यन नंतरला, त्याचबरोबर त्याच्या मागोमाग लगेच सौरभ पाटील देखील आलाय. आर्यनला 35 रन्स काढल्यानंतर अंकितनं ते आक्रमक पवित्रा जो घेतला गेला. अनेक चांगल्या खेळाडूंना लाजवेळ अशा प्रकारची बॅटिंग देखील केली आहे. जबरदस्त एफर्ट्स अंकित कर्डेच्या माध्यमातून. आडव्या बॅटने खेळायचं आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला तैनात. 1 रन्स घेतलाय, दुसरा देखील घेतलाय. धावचीतची संधी, तो 3 रन्स आता वेगानं कंप्लीट होतील. 38 रन स्कोर कार्ड वरती आता अंकित आलाय प्रदीपच्या विरोधामध्ये. 99 रन्स आहे चेस. आणि हा जर का आपण पाहायला गेलं तर 99 रन चेस झाले तर कदाचित सर्वात मोठा चेस पाहायला मिळू शकेल पोलीस पाटील या टीमच्या माध्यमातून. बॅटिंगमध्ये डीप खोली आहे. इथून आर्यन देखील चांगली बॅटिंग करतील. सूरज असेल, स्वप्नील शिंदे आहेत, आकाश सकपा देखील बॅटिंग करू शकतील. दमकम आहे, शैलू देखील आहे या टीम मध्ये. चला जास्त वेळ जाणार नाही याची आपण काळजी घ्या. चला, पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी पॉवर दाखवली अंकित कर्डेनं. ओ यावेळेला दांडी गोल. एक चांगली पारी खेळत असताना 8 चेंडूंमध्ये 32 धावा बनवत अंकित कर्डे सरळ मैदानाच्या बाहेर आता चाललाय. वॉट अ कॉट. कीपर मात्र ऋषी बांद्रे यांच्या माध्यमातून कॅच जबरदस्त पकडली गेली. सोळा बॉलमध्ये 61 धावांची आवश्यकता आहे. प्रदीप कुटरेकरच्या विरोधामध्ये आर्यन. लेफ्ट हँडर बॉलर आहे. समोर आर्यन तयार आहे. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन्स आता मिळणार आहेत. 39 ला तर स्कोर बोर्ड जाऊन पोहोचलाय. 16 बॉलमध्ये आता 60 रन्स. बॅटचा स्पर्श तिथे डिक्लो झोन कडे चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रन्स आता खात्यामध्ये जोडला जाणार आहे. संघाचा स्कोर कार्ड 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 15 बॉलमध्ये 59 रन अजून देखील पाहिजेत. 15 मध्ये 59 रन. अलोंग द कार्पेट राकेश बोर्डच्या माध्यमातून देखील चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 2 रन्स मिळत आहेत.
संघाचा स्कोर कार्ड आता 42 ला जाऊन पोहोचेल. आता धीम्या गतीने नाही तर इथे तुम्हाला आक्रमकतेने घ्यावं लागेल. षटकार आणि चौकारांचा बहुसार करावा लागेल. व्हाईट बॉलचा इशारा, एक एक्स्ट्रा रन्स तिथे देखील असणार आहे. हो यावेळेला मोठा प्रहार केलाय क्षेत्ररक्षक सुमितच्या हातामध्ये. चेंडू सरळ जाऊन पडलाय. विकेटचं पतन. आर्यन आता जातोय मैदानाच्या बाहेर. त्रेजेस वरती मोठा धक्का बसलेला आहे पोलीस पाटील या टीमला. एकंदरीत अलायन्स 11 संघ पहिली मॅच पराजित होऊन आलाय. पोलीस पाटील हा जो संघ आहे पहिला सामना जिंकून आले. बॅटिंगसाठी आकाश सकपाळ बॅटिंगसाठी आलेला आहे प्रदीप कुटरेकरच्या विरोधामध्ये. हो यावेळेला खूप उंच खेळलाय आकाश आहे, परंतु त्याचबरोबर सुमितनं देखील कॅच पकडलं. बॅक टू बॅक विकेट. आकाश देखील स्वस्त्यामध्ये मैदानाच्या बाहेर जाईल. रन्स 43 रन झालेले आहेत. नवीन बॅटर बंटी एलकरला पाठवलं जात आहे. क्रमांक 5 वरती बंटी एलकर आलाय आणि नवीन गोलंदाज बोलू शकता सौरभ पाटीलला बॉलिंगला पाठवलं गेलंय. पहिल्या ओव्हरमध्ये थोडंसं एक्सपेन्सिव्ह, त्याच्यामध्ये कोणताही प्रकारचा बदल केला नाहीये. त्यांना माहित आहे की लेफ्ट हँडेड जो बॅटर होता तो थोडासा डोकेदुखी ठरू शकला असता. आता डावखऱ्या शैलीचे बॅटर्स नाही आहेत. हवेमध्ये बॉल आहे, कॅच पकडली जाते का? दोन खेळाडू त्या दोघांमध्ये टक्कर लागली आहे आणि त्याचा फायदा पुन्हा एकदा या बॅटर्सने घेतलाय. धावसंख्या 46 ला जाऊन पोहोचेल. 11 बॉलमध्ये 53 धावांचा पाठलाग अजून करायचा आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या चेंडूच्या खाली. इथे कॅच मात्र हातातून सुटले. एक्कावन्न रन्स अजून देखील पाहिजेत. जडमध्ये टाकला होता चेंडू, टिकलो झोन कडे ट्रॅव्हल होतोय. एक रन्स पाहायला मिळू शकेल. संघाचं स्कोर कार्ड 49 ला जाऊन पोहोचले. 9 बॉलमध्ये 50 रन्स अजून देखील पाहिजेत. आजचा स्पर्श आणि इथे विकेटचं पतन. बंटी देखील मैदानाच्या बाहेर. विकेट नंबर 5. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोणता दाखल होतोय? साहिलला पाठवलं जाईल. चेंडू पाडल्यानंतर काटा बदलतोय. स्पर्श करत सरळ मात्र या ठिकाणी किपरला देखील बीट करताना आपण पाहिलेत. भन्नाट वेग होता त्या बॉलमध्ये. रिस्टमधून चेंडू टाकणं तेवढं कठीण असतं. हवेमध्ये चेंडूला खेळण्याचा प्रयत्न असेल. चेंडूपर्यंत मात्र क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीयेत. नोमॅन्स लँडला चेंडू जाऊन ट्रॅव्हल झाला. या बॉलवरती देखील 3 रन्स कंप्लीट होत आहेत आणि 3 षटकानंतर संघाचं स्कोर कार्ड 52-52 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 6 मध्ये 47. गोलंदाजी ट्रॅक वरती लेग कटर स्पेशालिस्ट बॉलर म्हणजे रुपेश रांगळे. रुपेश रांगळे गोलंदाज. पहिला बॉल नो आहे.
बॉलिंगचे चांगले एफर्ट्स तिथे पाहायला मिळू शकतील का, परंतु नाही. ते 9+2 म्हणजे एकंदरीत 3 रन्स आता खात्यामध्ये जोडले जातील. 6 मध्ये 44ची आवश्यकता आहे. 6 चेंडू आहे, 44 धावांची गरज. पुन्हा एक्स्ट्राज आहेत, एक्स्ट्रा रन्स आपल्याला पाहायला मिळतील. त्रेचाळीस धावांची अजून देखील आवश्यकता आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. मोठा प्रहार केलेला आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. कॅच पकडली जाईल आणि इथे विकेटचं पतन. साहिल देखील मैदानाच्या बाहेर. मोठा धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. स्वप्नील शिंदे यांना अंततः मैदानाच्या आतमध्ये यावंच लागलंय. 5 बॉलमध्ये 43 रन्स पाहिजेत आणि स्वप्नील शिंदे क्रमांक 8 वरती बॅटिंगला. दापोलीच्या टेनिस क्रिकेट विश्वातील हे देखील एक दर्जेदार नाव आहे. त्याचं खऱ्या अर्थानं अनेक खेळाडू यांच्या तालमीमध्ये देखील घडलेत. 9 बॉलचा इशारा घेतला गेलाय. 9+2 स्कोरबोर्ड 59. 5 मध्ये आता 40 रन्स पाहिजेत. चेंडू ओहो स्विच इट. व्हॉट अ मॅग्निफिशंट स्ट्रोक. 4 रन्स मिळत आहेत. अनोख्या शैलीचा फटका बघितला तिथे. चौकाराच्या साह्यानं संघाचं स्कोर बोर्ड आता 63 ला पोहोचलंय. 4 बॉल आहे, 4 मध्ये आता 36 रन्स पाहिजेत. क्षेत्ररक्षक आहे तिथे शशांक शिगमन मात्र कॅच पकडले. विकेटचं पतन होते. काही वेळेला आता स्वप्नील शिंदे एक आक्रमक बॅटर मैदानाच्या बाहेर जाणार आहेत. बॅटिंगला अल्पेशला पाठवलं गेले. नंबर 9 वरती अल्पेश आलेला आहे. 3 बॉलमध्ये 36 रन्स पाहिजेत. 3 चेंडू 36 धावांची आवश्यकता. आणि पहिल्या ओव्हरचा जो रन्स आहेत ते कुठेतरी तुमच्या रन रेट मध्ये इजाफा करणार आहेत. जेवढ्या मॅचेस तुम्ही खेळणार 5च्या 5 सामन्यानंतरला जे समीकरण ज्या वेळेला एकंदरीत जे संघ इक्वल पॉईंट्सवरती असतील त्याच्यानंतरला मग ते पहिल्या ओव्हरचं जे कॅल्क्युलेशन केलं जाईल 5 मॅच नंतरला, तर त्याच्यानंतर मग एकंदरीत ते रन रेट ठरवलं जाईल. त्याच्यासाठी तुम्हाला पहिलं जे षटक असेल खूप महत्त्वाचं असेल ह्या मॅचमध्ये, या संपूर्ण स्पर्धेमध्ये. बॅटिंगसाठी तनिषला पाठवलं गेलं. तनिषनं देखील एक मोठा फटका खेळलाय आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे अलायन्स 11 या टीमनं. अभिनंदन करावं लागेल अलायन्स 11 या टीमचं देखील एक मोठा विजय मिळवलेला आहे. हा सामना अलायन्स 11 या टीमनं तब्बल 32 रनांनी या सामना जिंकलेला आहे. अभिनंदन करूयात. या पुढचा सामना आरजे स्पोर्ट्स शिवाजीनगर विरुद्ध स्वराज फायटर्स.